खेची चौथ्या पिढी बसून चाललंय हे उचलले पाखरा आले तर नाद आले त्यांचा काय उपयोग आहे 100% ही खेळणार आहे बाकी काय किती तुम्ही करा आमचं मत निवडून दिले त्यांनी आतापर्यंत काहीच नाही केलं ना खासदारांनी केलं ना आमदारांनी केलं चौथ्या पिढी बसून आहे तर लोकाला दवाखाने फुकाट लोकाला काही फुकाट हे उचलले पाखरा आले नाही आणि काय द्यायला घ्यायला त्यांनी का विकास पाडा चढ राहील 99% निलेश लंके. हे शरद पवारने दिलं दांडा हाताला हातात आणि ते आपलं उळ लंक्या माणूस ज्यावेळेस त्यांचं सीझन आहे त्यावेळेसच इकडे येतोय देऊ शरद पवारने काय केलंय लोकांना वंचित ठेवलंय पाय खाली दाबून ठेवलंय आरक्षण दिलं असतं तर लोक त्याचे पाय पडले असते लंकेची माणसं असू कुणीचे असू मग ओपन सुजय विखे बस आखरी बार 400 बार बस. तर कोणालाच मत द्यायचं नाही आपल्याला कारण हे पक्ष इकडचे तिकडे तिकडचे इकडे येऊन उड्या मारित आहेत यांच्या राजकारणासाठी हे पक्ष बदलित आहेत आम्ही मतदार एक पक्षनिष्ठ असून हे रात्रीतून इकडे पक्षात त्या पक्षात जातात आणि यांना मतदान करायचं नाही आपल्याला. तुम्ही कोणत्या पक्षाला पाठिंबा देत होते पहिले ते कोणच्या देऊ आता ते राजकारण गेलं यांनीच राजकारण बदलिलं तर आपण का राहायचं एका जागेवर काढले ना मोठं देवीला काय मावठ्या देवीला त्या पारनेरला आणलं पारनेरचे लोक देते ना मत इकडे काय देते पातळीचे मत देऊ शकणार नाही पातळीचे मत. तर मग यावेळेस कोण खासदार होईल विखे की लंके ठीक आहे का बरं आता ते परंपरा त्यांची आलेली आहे मग लोकमत त्यांच्या माग काय सगळे भामटे यांच्याशी काही बोलून उपयोग नाही. आमचं सुजय दादा तुझे निलेश लंके का बरं निलेश लंके होते काम चांगलं आहे का लंके साहेब कधी काही फोन काम- लावला मी स्वतः 3 वेळेस फोन लावला या हप्त्यात माझा स्वतः फोन रिसिव्ह केला त्यांनी काय काम होतं का तुमचं माझं काहीच नाही फक्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन लावला होता फोन तरी उचलला? 3 वेळेस फोन उचलला. मला काय वाटतं मोदीची लाट आहे मोदीचे लाटे मग खासदार कोण होईल मोदीचा खासदार विखे विखे आणि लंकेने पण चांगली तयारी केली काय वाटतंय मोदी लाट पुढं इथं कोणता पहिलो नानाचं काय उपयोग आहे तुम्हाला काय वाटतं आता कसं तुम्हाला सांगू का आता विखे हा सोपा माणूस नाही आहे वयानं आणि शिवाय कसं आहे मोदी म्हणजे खमक्या माणूस शिवाय ते पडू शकत नाही विखे असं काळ्या दगडावरची रेष आहे बा. नमस्कार मी सूरज अहमदनगर लाईव्ह 24च्या माध्यमातून सुरू असलेल्या कौलनगरचा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज मी आलो आहे पाथर्डी तालुक्यातल्या 30 गावामध्ये. तर येथील आपल्याला मागं बाजार भरलेला दिसतोय तर येथील काही नागरिकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार काका. नमस्कार. नाव काय तुमचं? गुलाबी प्रेम शेख. मला इकडून येतो मी जरा. हां गुलाबी प्रेम शेख. बरं काय तुमचा हा व्यवसाय कधीपासून आहे? हे आमच्या आजोबा काळापासून फार जवळ त्याला झाले 60 वर्ष. बरं मग काय वाटतं आता हे खासदारकीच्या इलेक्शनला कोणाचं वातावरण चांगलं आहे? हे इकडं तर विख्यातच वातावरण चांगलं विखे. सुजय विखे. का बरं विखेंचं? नाही त्यांनी कामं केलेत आमच्या साईडला कारण पहिल्यापासून म्हणजे त्यांच्या आजोबाच्या काळापासून म्हणजे बाळासाहेब विखेपासून त्याच्यामुळे आमचं ते बालेकिल्ला जे आहे विख्याचं. बरं आणि निलेश लंके जे त्यांच्या अपोजिट कसं आहे? उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं? नाही तो माणूस बी चांगला आहे त्याच्याबद्दल आपण नाही बोलू शकत पण कसं आहे त्यांचं इथपर्यंत अजून काही हे नाही आहे तसं लोकांना जे पाहिजे तसं तर काही नाही ना. आणि केंद्र सरकारच्या धोरणाविषयी काय मत? नाही त्याच्याबद्दल तर थोडं नाराज आहे केंद्र सरकार कारण कसं आहे परंतु आता माणसावर आम्ही फक्त काय पाहतो माणूस पाहतो स्थानिक पातळीवर. स्थानिक पाहतो. लंके की विखे? विखे साहेब का बरं विखे साहेब वाटतं? वाटतं असं आतून म्हणजे मनापासून असं वाटतं आणि का म्हणजे त्याच्यामुळे काही कारण असेल ना का बा हे त्यांनी कामं केलेत नाही केलेत? कामं अशी विशेष अशी काही नाही पण त्यांची हॉस्पिटल सुविधा एकदम व्यवस्थित आहे माझ्या घरातल्या पेशंटचं तिथं व्यवस्थित हे झालं त्याच्यामुळे म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे रुग्णसेवा घेतात त्यामुळे ते त्यांचं चांगलं आहे लोकांमध्ये बरोबर असं वाटतं. आणि लंके जे आहेत त्यांना विरोधात उमेदवार त्यांच्याबद्दल काय वाटतं? ते पण चांगलेच आहेत त्यांनी पण कोरोनामध्ये व्यवस्थित हे केलंच आहे पण त्यांचा आणि आमचा जास्त विशेष असं हे नाही. आणि इकडे म्हणजे परिचित विखे असल्यामुळे विकेंडला जास्त मतदान होईल असं वाटतं. बरं ठीक आहे धन्यवाद. काय तुमचं नाव काय? बाबासाहेब रामभाऊ शिरसाट काय करता तुम्ही? बाजार करतो. बाजारात
मग काय वाटतंय खासदारकीच्या इलेक्शन मध्ये कोण होईल आता खासदार? तिकडे जाळ हो त्यांचं. का हो? काय घेणं देणं नाही त्यांचं आम्हाला. आपण आता सरकार निवडायचं म्हणल्यावर काय सरकार येऊ नये की कोणी येऊ, काय घेणं देणं नाही आम्हाला. ज्या दिवशी मतदान करायचं त्या दिवशी करू आम्ही. बरं. मतदान करणार ना पण? हा, मतदान करणार, बरं. हक्क बजावणार. हा, मतदानाचा हक्क महत्वाचा आहे. हा, ते महत्वाचं आहे. बरं, चालतंय, ठीक आहे, धन्यवाद. काय वाटतं मग खासदारकीच्या इलेक्शन मध्ये कोणाचं पारडं जड आहे, लंके की विखे? विकास पाड जड राहील. विखे का बरं? विकास कामकाज भारी आहे तिकडे या साईडला. देणं घेणं, लोकांचं गाठी भेटी, लोकांच्या समस्या जाणून घेतो तू. बरं. आणि लंके? लंक्या माणूस ज्यावेळेस त्यांचं सीझन आहे त्यावेळेसच इकडे येतो तू. ते माणसात तर आला पाहिजे कॉन्टॅक्टमध्ये माणसाच्या. हां, कॉन्टॅक्ट मधले खासदार आहेत विखे. विखे, हा. बरं, ठीक आहे. मावशी, तुम्हाला काय वाटतं? काय नाही, आता इलेक्शन आले, मतदान करायला जाणार आहे, मग काय वाटतं तुम्हाला कोणी जे निवडून? योग्य आहे त्याला मतदान करू ना. योग्य उमेदवाराला माणसाला मतदान करणार. उमेदवाराला. आणि कोण आहे योग्य? मग आम्हाला माहिती आहे ना कोणी कोण नाही. गुप्त मतदान करायचं. आम्हाला माहिती आहे नाही कसं काय तसं कसं काय होईल, पण आम्हाला माहिती आहे, आमच्या मनात माहिती आहे ना कोणी कोण नाही. ठीक आहे, धन्यवाद. सुजय विखे ओपन सुजय विखे ओपन सुजय विखे बस. तुम्ही लंकेची माणसं असू पुण्याचे असू, मग ओपन सुजय विखे बस. आखरी बार 400 बार बस. काय वाटतं आता 2024ला खासदारकीचं इलेक्शन आहे, त्यामध्ये जे नगर दक्षिण मधले आपले 2 उमेदवार आहेत, सुजय विखे आणि निलेश लंके, त्यामध्ये कोणाचं पारडं जास्त जड आहे? निलेश लंके. का बरं? त्यांचं काम ज्यादा आहे इकडं. निलेश लंकेंचं. कोरोनामध्ये त्यांनी मदत केली लोकांना, खासदारने लक्ष नाही दिलं. बरं. आणि बाकी खासदारांनी इथं काही कामं वगैरे केली का नाही? नाही, कामं नाही केलं. काम काहीच नाही, पाणी नाही गावात प्यायला. आणि लंकेंचं कोरोनाच्या काळात काम झालं. त्यांनी भरपूर मदत केली जनताला, जे गरीब जे आहे ना त्यांनी भरपूर मदत केली. खासदार तेच आहे, लंके साहेब आहे. बरं, दादा, तुम्हाला काय वाटतं? लंके साहेब यायला पाहिजे निवडून. लंके साहेब आलो का बरं? लंके का आले पाहिजे? ते गोरगरिबातला आहे, सर्वसामान्य जनतेतला माणूस आहे. माझं आमच्या दाजींचं ॲक्सिडेंट झालं होतं, तर आम्हाला हॉस्पिटलला 2,80,000 रुपये बिल झालं. तर आमच्या इथले सरपंच इलियास सर, अनिल भाऊ रांधवणे यांना घेऊन गेलो मी हॉस्पिटलला. त्यांनी निलेश लंके साहेबांना फोन लावला. लंके साहेब नगरमध्ये जात होते, त्यामुळे ते 10 मिनटात ते झाले. 80,000 रुपये बिल आमचं माफ झालं त्यावेळेस त्यांच्यामुळे. बरं. आणि खासदारांचं काही काम आहे का नाही इकडे? इथं खासदार म्हणजे शोधून सापडावं लागेल. कधी येतच नाही खासदार. आला तरी एकदम त्याचे कार्यकर्ते मेन पुढारी त्यांना धरणार, तेवढंच. त्यांना वाटतं त्यांच्या जीवावरच राहिलं. पण आता हे इलेक्शन सर्व सामान्य जनतेने हातात घेतलेले. खासदार निवडून आले तर फक्त 2 बार आले इकडे खासदार. हे लंके साहेब आले इकडे, गोरगरिबांना जे मदत केली फक्त लंके साहेबांनी केली. ते कोरोनामध्ये जे प्रॉब्लेम झाले, जे मदत केली लंके साहेबांनी, खासदारकडून मदत नाही झाली. बोला, तुम्ही बोलत होते काहीतरी. ते लंके साहेब हे सर्वसामान्य जनतेतले माणूस आहे आणि गोरगरिबाचं काही वरी आहे. त्यामुळे ते हे आपला नगर पाथर्डी रोड त्यांच्यामुळे झाला. त्यांनी उपोषण केलं नसतं तर हे रोड बी झाला नसता. 450 लोकांचे जीव गेले याच्यात. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? रामदास पालवे. काय वाटतं आता खासदारकीच्या इलेक्शनमध्ये कोण होईल खासदार? खासदार विखे पाटील होते ना. का बरं विखे पाटील? हो, बरं आहे त्यांचं जरा, आणि भागचा आहे आमच्या. तुमच्या भागातलं? हो. आणि हे लंके? लंके थोडा लांबचा आहे. जवळच्या माणसाला होणार काय मतदान? हो, फरक होतो ना. बरोबर. एकंदरीत पूर्ण नगर दक्षिण मधून कोण होईल मग खासदार? आता म्हणजे इकडचं ना. हां, आमच्या भागात हां, ते आता साईज नाही ना, विखे होणार. विखे? हो. बरं, ठीक आहे. कोण होईल खासदार? कोण होईल खासदार? आम्हाला प्यायला पाणी नाही. आधी 6 दिवसाला 5 दिवसाला पाणी सुटतंय. मग याचं काय करायचं? तुम्हाला काय वाटतं प्यायच्या पाण्याचा प्रश्न कोण सोडीन? कोणता खासदार कोण सोडीन? आता आमचं मत निवडून दिले त्यांना. त्यांनी आत्तापर्यंत काहीच नाही केलं. ना खासदारांनी केलं ना आमदारांनी केलं. आमदारांकडून काम करून घ्यायचं काम काहीच नाही. आम्हाला भेटलेच नाही ते. येतेच जाते तसेच, काही करीत नाही. ते विखे पाटील आहेत लोणी वारणीचे. तर गरीबाचं काही केलंच नाही त्यांनी आत्तापर्यंत. मत निवडून दिलं त्यांना खासदाराला, पण आमचं काही गरीबाचं केलं नाही त्यांनी. नमस्कार काका.
काय नाव तुमचं? भोसले. हे दुकान तुमचंच आहे का? हो. काय वाटतं 2024च्या खासदारकीच्या इलेक्शनला कोण होईल खासदार आता? विखे पाटील. का बरं विखे पाटील? कामं झालेले भाजपच्या काळात. भाजपच्या काळात कामं झाली. कोणती कामं झाली? हे काय रोडचे सगळे सारे रोड झाले आमच्याकडं. सारे बिल्डिंग झाल्या, पालिका झाली. रोडची कामं, बिल्डिंगची कामं झाली. हे काय बघा ना तुम्ही, सारे पालिका, सोसायटी सगळे कामं झाले. प्यायला कुठंच पाणी नाही. बरं. आणि अजून काही लंके जे विरोधात लढणार आहेत त्यांचं कसं वाटतंय तुम्हाला? त्यांचं काय सांगू शकत नाही, पण हे भाजपचा माणूस निवडून येणार. बरं, चालतं. ठीक आहे, धन्यवाद. तुमचं? शेख फारूक. काय वाटतं आता हे इलेक्शनला 2024च्या कोण होईल खासदार? भाजपचा खासदार होईल. आणि आपल्या इथं उमेदवार कोण आहेत माहिती आहे तुम्हाला? हा, कोण आहे? विखे पाटील. आणि त्यांच्या विरोधात ते पारनेरचा आमदार आहे ना, लंके. काय वाटतं मग दोघात खासदार कोण होईल? खासदार होईल विखे पाटील. विखेच होईल. का बरं? चांगला माणूस. विखे चांगले माणूस. आणि लंकेची पण ताकद चांगली म्हणतात. काय वाटतं तुम्हाला? आपल्याला नाही माहीत, पण आमचा माणूस आहे की विखे. हा. बरं, चालतं. धन्यवाद. नमस्कार काका. नमस्ते. बोल. नाव काय तुमचं? विश्वनाथ जोशी. हा, पेपर विक्रीचा व्यवसाय कधीपासून करताय? 24 वर्ष. 24 वर्ष झाली. काय वाटतं आता 2024च्या खासदारकीसाठी कोण आहे उमेदवार आपले? विखे आहेत आणि लंके. काय वाटतं मग कोण होईल त्याच्यात खासदार कोण होईल? त्याच्यामध्ये चान्सेस विखेंना जास्त आहेत, कसं की त्यांच्या संस्था आहेत सगळीकडं. आणि जे शासकीय सेवेतले जे लोक आहेत, आता आमचे कॉन्टॅक्ट सतत असतात, आमचे क्लायंट असल्यामुळं आम्हाला माहिती आहे की त्यांना काय त्यांच्या लोकांपासून तकलीफ होत नाही. म्हणजे आता बाकी जसे काही लोक तकलीफ देतात त्यांना, समजा पॉलिटिशियन, तेवढी एक बाजू विखेंच्या बाजूने अनुकूल आहे. आणि लंकेबाबत काय वाटतं? लंके एक सामान्य माणूसच आहे आणि त्या पद्धतीने त्यांचंही काम चालू आहे. पण विखेंच्या बाबतीमध्ये हा पाथर्डी जो तालुका आहे, हा पहिल्यापासून विखेला अनुकूल म्हणजे भूमिका घेतलेली आहे. लोकांच्या बाबतीत देखील आम्ही बघतो त्यांच्या डोक्यात पण ह्या गोष्टी म्हणजे जास्त आता म्हणजे घुसायला लागल्यात. म्हणजे याच्यातून सामाजिक हा दोघं तिकडं चाललेल्या आहेत या गोष्टी, या जातीवाद हे आम्ही अनुभवतोय. आता निवडणुकी जातीपातीवर धर्मावर जास्त केली जाते असं वाटतं तुम्हाला? हा, म्हणजे हे मुळात वाईट गोष्ट आहे, पण हे घडतंय आज म्हणजे बघतोय. ठीक आहे, धन्यवाद. हो. आता 2024च्या खासदारकीसाठी उमेदवार जे आहेत आपले, यामध्ये प्रबळ दावेदार कोण आहे खासदारकीसाठी? प्रबळ दावेदार खासदारकीसाठी आता घासून इलेक्शन होणार आहे. वातावरण चेंज झालेलं आहे, त्याच्यामुळे कोणालाही एकाला सोपे इलेक्शन नाही, एकदम घासून होईल. कोणी येऊ शकतं. प्रबळ दावेदार मुद्दे काय आहेत? पाथर्डीमधले मुद्दे काय? कोणत्या मुद्द्यावर कोणाला जास्त मत भेटू शकतं इथं? पाथर्डीमध्ये काही याचे मुद्दे नाही आहेत. पाथर्डीमध्ये रोजगाराचा प्रश्न आहे, दुष्काळी तालुका आहे, त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न आहे आणि हाताला काम नाही लोकांच्या. हे मुद्दे महत्त्वाचे आहेत पाथर्डीमध्ये. मग काय वाटतं ह्या मुद्द्यांवर कोण इथून जास्त लीड घेईल? इथून निलेश लंके लीड घेईल जास्त. त्या तालुक्यामध्ये निलेश लंके लीड घेईल जास्त. तर मग ह्यावेळेस कोण खासदार होईल, विखे की लंके? विखे. का बरं? आता ते परंपरा त्यांची आलेली आहे, मग लोकमत त्यांच्या माग असल्याशिवाय एवढ्या दिवस आले का निवडून ते त्याच्या आज्यापासून बाळासाहेब विखेपासून ते थोडेच अवचित झालेले आहेत. म्हणजे खासदार राजकारणाची ठेवण तयार झालेली त्यांच्या घराण्याशाहीची, म्हणून तीच होईल. आता ह्यावेळेस लंके सुद्धा त्यांच्या समोर पूर्ण ताकदीने उभे आहेत. काय वाटतं मग? नाही, मला ते एवढं नाही कळत, पण समजा आपलं घरातलंच बी काढायचं आणि पेरायचं तसा प्रकार आहे त्यांचा. म्हणजे राजकारणाचे 2-3 पिढ्यापासून ठेवण तयार झाली. शाळा, कारखाने, कर्मचारी, काम, म्हणजे ते असं येते, त्याच्यामुळं तीच होईल. कमी मताने व्हायना पण तीच होईल. बरं, तुम्हाला काय वाटतं कोण होईल खासदार, लंके की विखे? लंके साहेब. लंके साहेब. का बरं लंके साहेब? कारण ते सगळ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत.
तसं विकास साहेब बऱ्याच जणांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत आणि लोकांना जास्त करून माहिती पण नाही. तसं लंके साहेबांच्या इथून 100-200 गाड्या मोठ्या देवीला जातात रोजच्या नवरात्रामध्ये आणि लंके साहेबाची तर प्रसिद्धी आधीच झालेली, त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे की लंके साहेबाचं कार्य कसं आहे. तर लंके साहेबाचं आहे असं वाटतं. ठीक आहे, धन्यवाद. हो, नमस्कार चाचा. काय वाटतं कोण होईल खासदार? लंके साहेब अजून. लंके साहेब का बरं? कारण विखे साहेबांनी भरपूर काम नाही केलेत काही ठिकाणी. काही ठिकाणी आले तरी कार्यकर्ते संगत भेटतात, बाकी जनताचं काही नाही आहे त्यांचं. त्याबद्दल लंके साहेबच येणार. जनसंपर्क कमी आहे का विखेंचा? जनसंपर्क भरपूर आहे, पण कामाच्या निमित्तानं काम जरा कमी आहे. काय वाटतं कोण होईल खासदार आता इलेक्शनमध्ये? आमचं सुजय दादा. सुजय दादा का बरं? आमचं कार्यकर्ताच आहे ते, लोकांच्या हिताचे प्रश्न तेच मांडू शकतो. हे लंके साहेब तिकडं दिल्लीला नेलं, काय बोलणार आहेत? इंग्लिश बोललं पाहिजे काही, ते बातचीत तर झाली पाहिजे की नाही. म्हणजे तुम्हाला काय वाटतं शिक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो काय? हो मग हो, तिथं मग काय याच्यात जायचं संसदेत, काय मग काही प्रश्न मांडलेच पाहिजे ना. बरं, अजून काय वाटतं? अजून काय मुद्दे आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे काय म्हणते ना, आमच्यासाठी ते नाही चांगलं काम केलं पातळीस तालुक्यासाठी. एवढं काय काम केलं असं सांग. हे पाण्या पिण्याचं काय ते आमचे गोरगरिबाचे प्रश्न तेच मांडू शकतो आम्ही. बरं, ठीक, धन्यवाद. धन्यवाद. आता इलेक्शनमध्ये खासदारकीच्या कोण होईल खासदार? निलेश लंके. का बरं? त्यांचं कामच चांगलं आहे. सुजय विखेने काय काम केले ते उत्तरित, त्यांचा भाग कोणता? उत्तर दक्षिण. त्यांचे सगळे कामं तिकडं आणि निवडून येतात इकडून. हे आता म्हणत होते की त्यांची कामं चांगली आहेत. त्यांना काय माहिती हो, त्यांना काहीतरी दिलं असेल त्याच्यामुळे ते म्हणतात ते चांगले. तुम्ही म्हणताय लंके चांगले. लंके माणूस, निलेश लंके साहेब असा माणूस आहे, गोरगरिबाच्या चांगल्या कामासाठी येतो आणि चांगलं काम करतो. काय एखादं काम सांगण्यासारखं त्यांचं? अहो, हायवे कुणी एवढ्या दिवस रखडलेला होता, त्यांनी उपोषण केलं म्हणून तो हायवे पूर्ण झाला, नाही तर कुणी केला तो. आणि हे खासदार ते सुजय विखे म्हणतात की आम्ही केला, काही उपयोग नाही त्याला, त्यांनी केलंच नाही ना. सगळ्या ऐकून घ्या, इकडं दुष्काळी भाग आहे, सगळा निधी इकडं काही आलं का? काही सगळं तिकडं दिलं. इथल्या शेतकऱ्याला काही मिळालं का? नाही मिळालं ना. आणि काय खासदारकीला काय राहायचं? तुम्ही 5 वर्षानंतर साखर वाटणार, डाळ वाटणार, गूळ वाटणार, तुमच्या कारखान्याची साखर वाटतात. कशाला वाटतं तो? ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार बाबा. नमस्कार. काय वाटतंय कोण होईल खासदार आता? काय सांगता येतं सांगता नाही येतं? कसं काय सांगताय आता? लोकांचं याच्यावर राहिलं, आपल्या याच्यावर राहिलं आता याच्यावर थोडं आहे. इलेक्शनला आपल्या खासदारकीला उभं कोण आहे माहिती का? आपल्याला नाही सांगता यायचं. विखे पाटील आणि लंके. लोणीची विखे पाटील. हां, तुम्हाला काय वाटतं कोण होईल खासदार? विखे पाटील होईल. कोण होईल? सुजय दादा होईल. का बरं? त्यांना राष्ट्रात मोठे होईल, चांगली सेवा, समाजाला चांगली सेवा आहे, दवाखाने आमकी तमकी, त्याचा फायदा होईल त्यांना. मग फायदा होतो त्या गोष्टीचा. आणि लंकेंनी पण कामं केलेत म्हणतात. केलेत त्यांनी, पण ते आपल्या इकडं ह्या साईडला एवढे हे नाहीत ना, पारनेरपूर ते मर्यादित आहेत ना, ज्यादा होती ना. विखे पाटील होईल, दुसरं कोण? का बरं? त्याचं कारण आहे त्यांचा जो जोडीदार आहे तो मर्यादित तालुक्यापुरता आहे. त्यांच्या जरी काही केलं विरोधात असलं जे तरी. आहेत. हा, आणि हे जे आहेत हे लोक माणसं हे 2-3 पिढ्यापासून जिल्ह्याचं काय करीत आलेले लोक आहेत, त्याच्यामुळं सहज निवडून येते. ताकद जास्त आहे विखेंची. हा, आणि लंके पण चांगली टप देते का नाही? देते पण कमी पडते ती, नाही पडणार. निवडणूक कशी होईल? चांगली फाईट होईल, पण निवडून विखे पाटीलच येईल. ठीक आहे, धन्यवाद. काय वाटतं 2024च्या इलेक्शनला कोण होईल आता खासदार? आता काय त्याचं सांगता येतं? आता आज काय आम्हाला सांगता येते? आम्ही शेतकरी माणसं, होईल कोणतरी. कोण व्हावं वाटतं तुम्हाला?
आता आम्हाला काय सांगता यायचं, आम्हाला लंके सारखाचे इके सारखाचे दोन्ही आहेत, जोडलंय भारी लागलेलं आहे. त्याच्यामुळं पडंका पाडीन आता ती 2 पायाची भीती आहे बरं का, पण थोड्यातच इकडं तिकडं होईल, घासून होईन या. घासून लय होईल. घासून नाही बरं घासून. थांबा. हा, तुम्हाला काय वाटतं? मोदीची लाट आहे. मोदीची लाटे. मग खासदार कोण होईल? मोदीचा खासदार विखे. विखे. आणि लंकेने पण चांगली तयारी केली, काय वाटतंय? मोदी लाट पुढं इथं कोणता पहिलो नाना तर काय उपयोग आहे होय. नाही विखे. विखे. मोदी विखेला मत नाही, मोदीला मत आहे होय. तुम्हाला काय वाटतं? आता कसं तुम्हाला सांगू का, आता विखे हा सोपा माणूस नाही आहे वय अण्णा. आणि शिवाय कसं मोदी म्हणजे खमक्या माणूशीवर ते पडू शकत नाही विखे. असं काळ्या दगडावरची रेष आहे भाऊ. आणि लंके त्यांना टप देतील का नाही? टप देतील, हा देतील, पण इतका नाही देऊ शकत. विकेला इतका टप नाही देऊ शकत, देतील पण इतका नाही. हा विके नाही कमजोर, असं माझं मत आहे होय. बर. लंकेन जर इकडं सगळी आता लोक कसे आहेत भया, खाया प्या मागली, लोकाला काय पुढचायची गरज नाही कसलीच, फक्त खाया प्यायला लागतं लोकाला. लोक भंगार झालेले जास्त, नीतिमत्ता राहिली नाही. ह्या लबाड्यामुळं निवडून येतात लोक. आणि काही लोक काय करतात, 5 वर्ष डोळे लावून बसणार, पण आज काय पाहिजे, हा कोंबडी नाही कोंबडा तुम्हाला. त्याच्यामुळं लोक इकडं पळतात. जर लंकेने तसं वातावरण चांगलं केलं तर 100% लागेल. 100 काही ठिकाणी मतदान होईल. आमच्या गावात 75% होईल. गाव कोणतं तुमचं? शिरसटवाडी. 75% मतदान होईल त्याला, लंकेला. लंकेला. नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? राजू शंकरराव भैरव. मग काय वाटतं आता 2024च्या इलेक्शन मध्ये खासदार कोण होईल आपलं? खासदार विखे पाटील. नमसकार ताई. नाव काय तुमचं? सानिया शेख. काय वाटतं मग आता 2024च्या खासदारकीच्या इलेक्शनला खासदार कोण होईल आपलं? लंके साहेब. वाटतं आता कोण होईल खासदारकीला? खासदार कोण होईल आपलं? खासदारीचं आपल्याला नाही सांगता येतं स्वतःला सगळ्या बट्ट्या बोळाची. का हो, काय झालं नेमकं? काय कारण काय वाटतं तुम्हाला? कारण काहीच वाटत नाही आपल्याला आता काही याच्यातलं काही हे नाही जाणार. तरी पण आता नगर दक्षिण मधून कोण होईल खासदार? खासदार तर दोन्ही पार्टी हेच आहे. पार्ट्या दोन्ही चांगले तगडे आहेत. टपच आहे. टप होईल काय? टपच होणार. आणि खासदारकीला मग चान्स जास्त कोणाला आहे तुम्हाला काय वाटतं? आम्हाला चान्स वाटतोय खासदाराला, आपले विखे पाटलाला चान्स जास्त आहे. विखे पाटलांचा चान्स जास्त आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर का खासदार कोण होईल आपल्या तालुक्यात? विखे साहेब. विखे. आपल्या तालुक्यातून विखेला जास्त पाठिंबा भेटेल असं वाटतं का? भेटेल ना. का बरं? ओबीसी फॅक्टर. ओबीसी फॅक्टर. आणि लंके मागं राहतील का बरं? राहतील ना, लंके पण राहतील, सारखीच राहतील शक्यतो, पण विखे लीडमध्ये राहतील. विखे लीडमध्ये राहतील. आणि खासदार कोण होईल मग? खासदार विखे साहेब होते. विखे साहेबच होते. तिथं शक्यता जास्त आहे. घासून होणार. घासून होईल पूर्ण. आणि विखे पाटलांचं काय वाटतं, काम कसं इकडं? काम चांगलं आहे, पण नाराज लोक आरक्षणावाले नाराज आहे. मग भाजपचं त्याचा आरक्षणाचा फटका बसन काय विखे? फटका निम्मा बसणार, कमी मताने सीट लागणार भाजप. सीट लागन. आणि लंकेला याचा काही फायदा नाही व्हायचा का? लंकेला पण निम्मा फायदा हेच होणार ना. नाराज कार्यकर्ते मराठा आरक्षण. बर, ठीक आहे, धन्यवाद. तर कोण होईल खासदार आता? काही सांगावं कोण होईल? लंके का विखे? लंके होईल ना. लंके होईल का बरं? काय बरं लंके होईल ना. लंके होईल. थांबा, यांच्याकडे उत्तर तर रेडी आहेत. तुम्ही सांगा काय वाटतं? विखे होईल ना. विखे होईल. हो. का बरं विखे? चांगला माणूस आहे. चांगला माणूस आहे. हो. काही कामं केलेत का इकडे त्यांनी? कामं केलेत ना. आणि त्यांच्या विरोधात जे उभे आहेत लंके, त्यांचं काय काम? त्यांच्याबद्दल काय वाटतं? काय काम कुठं? त्यांचं काय काही कामच नाही, त्याला काही यायला काय कळणार. त्यापेक्षा हे बघ शिकलेले आहेत, अभ्यासू आहेत. हो. हां हां. पुन्हा परंपरा आहे त्यांच्याकडं.
अनुभव आहे त्यांना म्हणजे त्यांचं राजकारणाचा अनुभव त्यांना काम आहे. तगडा अनुभव येईल 4 पिढ्याचा एन्जॉय काय ठीक ठीक आहे धन्यवाद. हो लंके आणि विखे याच्यामध्ये विखेचंच होईल मग विजय. तर याच्यात कसं आहे विखे म्हणजे आता पूर्वीपासून जे माणसं ह्याच्यातले राजकारणातले आणि त्यांना साऱ्या गोष्टी माहिती आहे आता त्याच्यामुळं काय अडचणच नाही म्हणून विखे येतील. हां तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तेच वाटतं काय विखेचे असं वाटतं. विखेच येतील. बाबा तुम्हाला काय वाटतं कोण होईल खासदार आता? आता काय सांगू जे पैसे लय वाटतील ते होईल खासदार काय म्हणताय? बर ताकद इकडे कोणाची जास्त आहे विखे का लंके? आता विखे या जिल्ह्यातला आहे असं आहे. आता लंके आता या चालू वर्षी तो चमकला आहे मग विखेच होता. आता चालू वर्षात चमकलेत म्हणलो काय फायदा होईल का नाही? फायदा त्याचा काय सांगता आता होईल का नाही होईल कोणी सांगा. विखेच होईल ना. विकेच होते का बरं? आता तेच बिचाऱ्याच कर्तव्य तो वर आहे जरा. काही काम वगैरे झालेत का पातळीत? झालेत ना सडका केल्या सगळं केलं. हा आणि लंके कसे वाटतात मग? लंके बिचारा ज्याचं त्याची ताकद असते तुम्हाला सांगतो. आता दोघांची फाईट आहे. दोघातून आता जे भगवंतानी ज्या कृपेने काय होईल दोघातून कोणीतरी एक जण येणारच आहे नाही का? बाबा तुम्हाला काय वाटतं कोण होईल? इखेची चौथ्या पिढी बसून चाललंय हे उचलले पाखरा आले तर नाद आले त्यांचा काय उपयोग आहे? 100% ही खेळणार आहे बाकी काय किती तुम्ही करा. हा काय चौथ्या पिढी बसून आहे तर लोकाला दवाखाने फुकाट लोकाला काही फुकाट. हे उचलले पाखरा आले आणि काय द्यायला घ्यायला त्यांनी काढले ना मोठा देवीला. काय मोठ्या देवीला त्या पारनेरला आणलं पारनेरचे लोक देते ना मत इकडे कसे काय देते पातळीचे मत देऊ शकणार नाही पातळीचे मत. हा आम्ही बी काही दिवस सरपंच होतो काही दिवस होतो आम्हाला सगळं माहिती काय येते. हा काय बोलता येईल काय ते आता उचलले पाखरं येणार काय? शरद पवारने दिलं दांडा हाताला हातात आणि ते आपलं हा काय उपयोग आहे त्याचा? शरद पवार त्यांच्या माग उभे म्हणलं काय? शरद पवारने काय केलंय लोकांना वंचित ठेवलंय पाय खाली दाबून ठेवलंय. आरक्षण दिलं असतं तर लोक त्याचे पाय पडले असे धुवून. आरक्षण कुठं दिलं त्यांनी? आता भाजप सरकारचं पण आहे. हा भाजपचं पण सरकार आहे भाजपवाल्यांनी पण नाही दिलं आरक्षण. अहो दिलंय ना 10% काही का व्हायना त्या जरंग्याने केला खेळ बसला खेळ करून त्यांनी सगळंच नाशील काय उपयोग आहे त्याचा? असं आहे. हा बारामती सुचली फक्त आपल्या तातडीला काय पाठ येत होता तर तिकून घातला सागगावकून इकडं नाही पातळीला काय भूकबळी ठेवलंय पातळी भूकबळी काही उपयोग नाही. मग काय कशा काय पातळी चालू ऊस तोडाय करताच आहे ना. हा बाई कशा करता येते? हा ऊस कोण तोडायची हे गोष्ट खरे. जर पाणी आणलं असतं तर मग त्यांची ऊस तुटले असते नाही का? आम्ही सगळे गरीब लोक आहेत गरीब लोकांना पाणी नाही काही नाही इथं. हा सगळे भिकच आहे काय संध्याकाळचं धान्य सुद्धा नसतंय. पातळी तालुक्यात भरपूर हा तसं त्या मेनचं काय आता हे माझं ऑपरेशन झालंय मुळ्यात असं महिना भर होत होता फुकट झालं. पुढं वेळत घाटात हा सुविधा चांगली खाणं पिणं जेवढे माणसं सगळं त्यांना सगळ्याला जेवण होतं. हा ठीक आहे धन्यवाद. चला चला बाबा. नमस्कार बाबा. हां बोला ना. नाव काय तुमचं? अंकुश बापूराव घोरतळे. काय वाटतं आता खासदारकीच्या इलेक्शनला कोण होईल खासदार लंके का विखे? लंके. का बरं लंके? बरोबर आहे ना. कोरोनाच्या काळात लंक्यांनी स्वतःचा जीवाचा विचार नाही केला. स्वतः कोरोनामध्ये स्वतः हिंडला तिथं. विखे कुठे गेले त्या टायमाला? विखेने कुठं काही केलं का? स्वतःचं हॉस्पिटल बिस्पिटल सगळं बंद केलं. आणि अजून काही कारण आहेत? या लंकेसारखा माणूस आहे कामाचा माणूस आहे ना. तुम्हाला काय म्हणायचं? आम्हाला काय म्हणा आम्हाला आहे त्या टायमाला जे सोसन त्याला देणार आहे. याच्या पलीकडे नक्की नाही का? याच्या पलीकडे काही नाही. जे आहे त्या टायमाला ज्याला हात पडत त्याला पडत.
तुम्हाला काय वाटतं मग लंकेच येतील का विखे? लंकेत आमच्या शेवगाव पातळी जामखेड कर्जत जामखेड विखेला सगळ्याला विरोधी शिंदे साहेबास होतं. का पण विरोध काय? काही विरोधी लोकल पाडी देत ती स्वतःच भागला पाहिजे. लोकल पाडी देत ती शिंदे साहेबाला पाडून मागच्या वेळी त्यांनी रोहित पवार निवडून आणला. त्याच्यात विखेंचा हात आहे का? मग विकेचंच हात आहे तिथं. स्वतः भागासाठी कोणाला तर पाडायचंच लागतं का वर सोडणं कोणी एखादा. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय दादा तुझं? गौरव. काय वाटतं मग आता हे खासदारकीच्या इलेक्शनला खासदार कोण होईल, लंके का विखे? विखे साहेब होते. का वाटतं बरं विखे साहेब होते? आता विखे साहेबांचा आमचा पाठिंबा त्यांना 100% आहेच आहे. आता ते आमचा माणूस आहे. आमचे सगळे कामं केले, नगर जिल्ह्याचे सगळे कामं व्यवस्थित झाले, सगळ्या गोष्टी तिथल्या तिथं होऊ राहिल्यात आणि इथून पुढं पण होणार ही आमची अपेक्षा आहे. होणारच त्या करणारच ते विखे साहेबच होणार. विखे साहेब तुमचे कामं करतील आणि लंके पण त्यांना चांगली टच देतील सगळे असं लोक म्हणतात. करतात ना, सगळे लोक करतात ना. जर फ्लो मध्ये असेल ना सगळं राजकारण तर सगळं व्यवस्थित होणार आणि सगळं व्यवस्थित होणार. आणि लंके पण त्यांना चांगली टप देतात असं? हा होणार ना, टप असणार ना. लंके साहेब बी तेवढे पॉवरफुलच आहेत ना. सगळं घासून होणार मॅच, इलेक्शन सगळं घासून होणार. खासदार कोण होणार मग? आता खासदार आम्हाला जर विचारलं तर आमचा पाठिंबा विखे साहेबालाच आहे, तर विखे साहेबच होणार. आणि एकंदरीत सरकारचं काय वाटतं तुम्हाला धोरण केंद्र सरकारचं? केंद्र सरकारचं मी नाही सांगू शकत, कारण ह्या लेवलला मी नाही अजून अभ्यास केलेला काही. काय वाटतं बाबा तुम्हाला काय वाटतं? केंद्रात मोदीजी येईल ना. मोदी येऊन आणि इकडे खासदार कोण होईल? सुजय विखे होईल. इकडे सुजय विखे होईल का? पण काम आहे ते, कामं आहेत का? काय कामं केली? कामं रोडचे कामं केलीत, गावगाव सभा मंडप दिले, चालू आहेत कामं त्याची. कामं चालू आहेत. आणि लंकेंचं काय वाटतं? लंके कसे वाटतं? लंके लय आणि हे होते. हां न्यू नवीन आहेत काय? इकडे काय त्यांचं लंकेचं काय? जनमत कोणाच्या बाजून राहील पाथर्डी? आता विखेच्या बाजूने. विखेंच्याच बाजून. आमच्या तालुक्यात विखेच्या बाजूने. ठीक आहे, धन्यवाद. निलेश लंके. का बरं निलेश लंके होते? निलेश लंके साहेबांनी बिचाऱ्यांनी गरीब लोकांसाठी इतकं चांगलं काम केलं तर टोटल करोनामध्ये त्यांनी इतकं भारी सहकार्य केलं लोकांना. बरं, तीच भावना होती आमची. आणि विखे पाटलांनी नाही विखे केलं? पाटलाच कुठं काय काम? आणि खासदारकीसाठी तेवढं पुरेसं आहे का मग? पुरेसे 99% निलेश लंके. आणि इकडे पाथर्डीत जनमत कोणाच्या बाजूने? पाथर्डीत काय तसं काय सांगता येत नाही. जन्म कोण कधी कुठं काय बदलन, कुठं काय होईल काय बोलता येत नाही. इलेक्शन आहे, मतदान आहे. ते मतदानाचं काय, मतदानाचं कुठंच काही बोलता येणार नाही. बरं. खासदार विखे पाटील होते. विखे पाटील होते. आणि पाथर्डीचं जनमत कोणाच्या बाजूने राहील? आता ते होतील म्हटल्यावर त्यांच्याच बाजून राहील. आणि का वाटतं का विखे साहेबच होते? असं विखे साहेबाची ॲक्च्युली त्यांनी फार कामं करायला पाहिजे होते पाथर्डीकरता, पण ते त्यांनी केले नाही आहेत. परंतु विखे पाटलाचा वारसा हा जनमताचा आहे. त्यांचा वारसा एक उत्कृष्ट कामाचा आहे. मला असं वाटतं आहे की ती त्यांची चूक सुधारतील आणि भविष्यात चांगलं काम करतील. ठीक आहे, धन्यवाद. बरं, कामं करतात लोकांचे. काम करतात. आणि त्यांच्या विरोधात जे उभे आहेत लंके त्यांच्याबद्दल काय वाटतं? ते आता ते कसं आहे, त्यांचा संपर्क इकडं कमी आहे जरा जास्त असं. संपर्क कमी? हां, त्याचा फायदा होईल विखेंना. हां, तो फायदा आहे. आणि मग पाथर्डीचं जनमत कोणाच्या बाजून राहील जास्त? जास्त विखे पाटलाच्याच बाजूने, कारण जनसंवाद जास्त आहे त्यांचा. बरं, ठीक आहे, धन्यवाद. बोला. आता 2024ला खासदारकीचं इलेक्शन आहे. आपल्याकडून विखे आणि लंके असे 2 उमेदवार आहेत. काय वाटतं तुम्हाला कोणाचं जनमत जास्त आहे पाथर्डीत? विखेंचं. विखेंचं का बरं? का बरं तसं काही नाही, पण सध्या सगळ्या भारतातच मोदीची लाट आहे. महाराष्ट्रात हे देवेंद्र फडणवीस आहे. लोकांना फक्त व्यक्ती चांगली पाहिजे, बाकी काही नाही. बाकी सगळे इथून तिथून सगळे सारखेच आहेत, तसं काही नाही. पण आता कामं होतात तर बहुमताने चांगलं असते गोष्ट कधीही. म्हणजे सरकार सगळीकडे एकच असेल, केंद्र राज्य तर कामं व्यवस्थित होतात. काहीतरी वचक राहतं. हे भ्रष्टाचार थोडंफार कमी होतो सगळीकडे. सगळे सत्ताधारी भ्रष्टाचारच करतो, तसं काही नाही आहे. परंतु निदान दबाव राहतो त्याचा बहुमत असलं तर असं. आणि लंके जे त्यांच्या विरोधात उभे आहेत त्यांच्याबद्दल काय? ते उगण मामुली पक्ष आहेत. आता त्या पक्षाबद्दल कशाला अपेक्षा ठेवायची? काय काम होणार त्यांच्याकडनं? होत असेल तर चांगल्या प्रकारे कामं करून घ्या ना. असं आहे, जनतेला सुद्धा सुख हवं आहे. लयवी सुख नसतो त्याच्या परीने समर्थ आहे.
जनता. परंतु हे काय कामच नाही ना. सत्ताधारी ठीकठाक भरभक्कम असला तर व्यवस्थित चालतं थोडंफार तरी. बचक राहतं खालच्या आमदारावर खासदारावर. मग सत्ता परत भाजपची ना असं वाटतं का? सत्ता तर भाजपचीच येणार, 100% येणार. आणि खासदार मग भाजपचा व्हावा असं? भाजपचाच व्हावा. बहुमता करता भाजपचा, मग चांगला असो वाईट असो, बहुमता करता खासदार भाजपचाच व्हावा. बहुमत असल्याचं कारभार करता येईल ना. घर भक्कम असलं तर निदान तो चालतो नीट. आणि ते 1760 जणांचं घर असलं, हा पक्ष वेगळा तो पक्ष वेगळा, तर तो सत्तेकरता हे होतच, मग दुफळी होतेच ना घरात, चलत नाही नीट. योग्य आहे. ठीक आहे. काय तुमचं? माझं नाव विठ्ठल एकनाथ खालाटे. कुठं राहिला? हे दांडलवाडीला आहे. काय वाटतं मग केंद्र सरकारबद्दल काय आहे मत तुमचं? काय आता मत काय सगळं मत, पाणी नाही प्यायला, काय नाही. हे असे लोकांची समस्या काय करता. आणि आता जे आपले खासदार आहेत, काय वाटतं खासदारकीच्या इलेक्शनला खासदार कोण होईल? खासदार आता ते विखे पाटलाच होणार, दुसरं कोण होणार आहे? विखे पाटील होतील का? हा मग. का बरं? नाही व्हायलाच पाहिजे ना. आणि लंके का नको? लंकेचे आता ते पहिलाचे ते मोठा खासदार आहे. हा ते सगळीकडे चालतो लंके. मोठा पहिलवान असल्यामुळं ते चालूच असतं. कोण आहे मोठा पहिलवान, लंके का विखे? लंके. आणि खासदार कोण होईल? खासदार काय आता विखे पाटील होईल ना. हा विखे पाटीलच चालतंय बाबा, चालतंय मग. चला येऊ का? सोडून खासदार कोण नाही. ते वरचं काही बघून घेतील, पण खाल्ल्या पातळीला इथे पाटील सोडून कोणीही टक्कर लावा त्याला कवायच वापावं लागेल. आता हे मोठा माणूस आहे बी लंके, आपल्याला काही घेणं नाही. थोडं 2 मिनटं बोलायचं गोडवानी आपल्याला, तो काही कच्चागडी नाही. सरकार त्यांनी मेंग केले, बार रणी आणलंय. शेवटी काय होईल ती परमेश्वराला माहिती. आपल्याला जेवढं माहिती तेवढं बोलायचं. हा एवढं पुढचं बोलून काय घेणं आपल्याला. खासदार हा इखे पाटील कवाय बी किती काही बी डोळे दाखिले तरी. आणि लंके मोठा चांगला आहे लढतो बिचारा, याला आपण काय म्हणायचं. निलेश लंके. का बरं निलेश लंके होते? काम चांगलं आहे का लंके साहेबांचं? कधी काय फोन काम? लावला मी स्वतः 3 वेळेस फोन लावला या हप्त्यात. माझा स्वतः फोन रिसिव्ह केला त्यांनी. काय काम होतं का तुमचं? माझं काहीच नाही, फक्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन लावला होता. फोन तरी त्यांनी उचलला? 3 वेळेस फोन उचलला. विचारणा केली कसं काय अडचण आहे का काय, म्हणलं काहीच नाही, फक्त तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. म्हणजे अडचण काय असेल तर सॉल्व्ह करू शकतो? हो 100%. आणि खासदार जे आता आपले विद्यमान खासदार आहे ते नाही सांगू शकत आपण, कारण आपला त्यांचा संपर्कच नाही. 5 वर्षात आतापर्यंत मी त्यांना पाहिलंच नाही पातळीत, पण त्यांचा ना आपला काही संबंध. इकडे पाथर्डीच्या विकास कामात त्यांचा काय हातभार लागला का नाही? लागल ना. आता 222 नंबर हायवे त्यांनीच केला ना, निलेश लंकेंनी. निलेश लंके मग त्यांनी किती मोठं उपोषण आंदोलन केलं नगरला, किती 400-500 लोक मेलेत आत्तापर्यंत त्या अपघातात. त्यांनीच सहभाग केला, त्याच्यामुळे रोड झाला आहे पाथर्डीचा. त्यांच्या उपोषणामुळे रोड झाला? हो 100%. ठीक आहे, धन्यवाद. ओके. खासदार कोणालाच मत द्यायचं नाही आपल्याला, कारण हे पक्ष इकडचे तिकडे तिकडचे इकडे येऊन उड्या मारित आहेत. यांच्या राजकारणासाठी हे पक्ष बदलित आहेत. आम्ही मतदार एक पक्षनिष्ठ असून हे रात्रीतून इकडं पक्षात त्या पक्षात जातात, आणि यांना मतदान करायचं नाही आपल्याला. तुम्ही कोणत्या पक्षाला पाठिंबा देत होते पहिले? ते कोणत्या देऊ आता ते राजकारण गेलं, यांनीच राजकारण बदलिलं, तर आपण का राहायचं एका जागेवर? यांच्याकडेच यांचं मेळ नाही तर आपण एका जागेवर का ठाम राहायचं? पहिलं दिलं ते गेला का ते सांगायचं नाही गोष्ट नाही, कारण हे सुद्धा त्या लायकीचे राहिलेले नाहीत. एका शब्दावर विश्वास नाही राजकारण्यांच्या. हा, त्यांनी काय सुधारणा केल्या आणि काय नाही, त्यांच्या वैयक्तिक किती झाले त्यांचे त्यांना माहिती. त्याच्यामुळं आपल्याला यांच्यावर कोणावर विश्वास नाही. बरं. हा, खासदार काय वाटतं कोण होईल इथं आता? कुणी का व्हाय ना, आपल्याला काही घेणं नाही देणं नाही. भाऊसाहेब पालवे. काय वाटतं इथं पाथर्डीमध्ये कोणाच्या बाजूने जन्मात जास्त आहे, लंके का विखे? इथे विकेचं जास्त आहे. विखेचं जास्त आहे. आणि खासदार होण्याची शक्यता? दादा विकेच होतील. का बरं? शेवटी आता मोदीकडे बघूनच मतदान करणार. ते देशाचं चांगलं काम करतोय मोदी सध्या, त्याच्यामुळे विखेचं म्हणजे विखेला मतदान नाही, हे विखे याला मोदीलाच मतदान. मोदीसाठी लोक विखेला मतदान भाऊ
आणि लंकेबद्दल काय वाटतं? आता लंकेचं काय इकडं एवढं प्रश्न नाही आहे. लोकांना कसं आता विखे कसं पहिले 5 वर्ष खासदार होते त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती आहे. लंकेने पण आता जनसंवाद यात्रा काढली, त्याचा काही फायदा होईल का? नाही, काय नाही फायदा व्हायचा. लोक काय तेवढं हे नसतात. आणि आता कसं आहे, शेतकरी लोकांना 2-2 हजार रुपयाचे लोक ते म्हातारे माणसं मोदीच करतात. 2-2 हजार रुपये भेटतात. हा. तर मग काय पाथर्डीचं जन्मत कोणाच्या बाजूने जास्त आहे, लंके का विखे? विखेच्या बाजूने. विखेच्या बाजूने. का बरं? पहिल्यापासून आहे, वडिलापासून आजोबा बिजोबा सगळे राजकारणात असल्यामुळं आणि संस्था असल्यामुळं. आणि मग खासदार तेच होते आता 100% होते. आणि लंकेची पण ताकद चांगली लावलेली, त्यांच्याबद्दल काय वाटतं? ताकद मान्य आहे, पण आता आमदार होता त्याच्यामुळे ते काय आता संपर्कात नाही एवढं जास्त, फक्त पारनेर भागात त्याचं हे वर्चस्व आहे. बस बाकी यांच्या इकडे संस्था वगैरे असल्यामुळं थोडंसं बस.